हिंगलाय देवीचं वास्तव्य आहे. वर्सोवा गाव म्हणजेच आपण काशीराम चिंचे यांचं नाव देखील घेतोय. ज्या पद्धतीने आज कोळी गीतांचा ज्या पद्धतीने गेली वर्ष अनेक वर्षापासून जी परंपरा आहे आणि कोळी गीतं लोकांसमोर आणण्याचं काम त्याने केलं. विसावा गाव हे समुद्रकिनारी असणारे गाव आणि तिथून आलेला संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. जाऊया मैदानामध्ये दाखल होत असताना सलामीची जोडी समाधान आणि अतिश अशी जोडी पाहायला मिळते. समाधान आहेरकर आणि अतिश का पाटील फलंदाजीसाठी आलाय. अतिश का पाटील आणि समाधान आहेरकर अशी जोडी पाहायला मिळते. चला पहिली ओव्हर हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना तुषार बर्गे. घणसोली टीमचा एक प्रमुख असर आहे. ज्या पद्धतीने घणसोली टीम परफॉर्मन्स करतोय. हॅलो. तर घणसोली टीमच्या परफॉर्मन्स मध्ये ज्या पद्धतीने आपण गोलंदाजीच्या युनिटमध्ये एक महत्त्वाचा दुरा आहे, महत्त्वाचं अस्त्र आहे, ते अस्त्र म्हणजेच तुषार बर्गे. कन्सिस्टंटली परफॉर्मन्स मागच्या 3-4 वर्षामध्ये तुषार बर्गेने केले आणि आज देखील या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी खेळत असताना प्रत्येक सामन्यामध्ये इकॉनॉमिकली गोलंदाजी करत असताना तुषार बर्गे पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पाबबलीचे षटक आहे. विशाल मडवी ज्याने गेली अनेक वर्ष घणसोली गावाचं नेतृत्व केलं. टीम घणसोलीला ज्या पद्धतीने जडणघडणीमध्ये उभं करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली, यशांच्या मागे आहे. फ्लाय स्लिप आहे, थर्ड मान आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक प्रोटेक्शन आहे आणि एक प्रोटेक्शन आपल्याला लॉंग ऑफ रिजनमध्ये पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा सिग्नल. चला सामना स्पीडअप करा प्लीज घणसोली टीम. ऑलरेडी आम्ही तुमच्यासाठी 10 मिनिटं वेळ घेतला आणि मॅचला होते सुरुवात. अंपायरचा सिग्नल आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी तुषार बर्गे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिलाच फुल टॉस बॉल स्ट्रेट बॅटने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रेझरमध्ये चेंडू जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक हर्ष म्हात्रे पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावाने समाधान आहेरकर याने आपलं खातं उघडलंय दोन्ही आकड्याने. जय मल्हार वर्सोवा टीम म्हणजे सुमित पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ देखील आहे. वर्सोवा हे गाव समुद्रकिनारी असणारे गाव आणि त्या गावामध्ये प्रामुख्याने खेळलं जातं क्रिकेट आणि या क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. बीच क्रिकेट देखील आपण सातत्याने पाहिले. पुढचा बॉल जर पाहिला तर प्ले अँड मिस पडल्यानंतर स्विंग झाला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना तुषार बर्गेची ही ओळख आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतो. सटिक लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवणारा गोलंदाज आहे. खोलबटपाचा चेंडू आहे. बॅटची एज चेंडू जातोय थर्ड मान रिजन मध्ये. दन करत सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडू होतोय फरार. चेंडू सीमा रेषे पलीकडे. समाधान आहेरकरच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला चौकार. 4 धावा. गेलाय खोलबटपाचा चेंडू आहे. बॅटची एज लागली होती. अगदी गली क्षेत्रामधून चेंडू फरार झालाय. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. ऑन द फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक समाधान आहेरकरच्या बॅट मधून येतोय. एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. कव्हरच्या वरून अगदी क्लेवर स्ट्रोक लगावलाय. चेंडू सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. ऍक्शन रिव्ह्यू मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल गुडलिन स्पॉटचा बॉल पिक केला. इनसाइड आउट खेळला आणि कव्हर रिजन मध्ये फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. चौकारानंतर षटकार लगवल्या जातात. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. तुषार बर्गेच्या अगेन्स्ट अटॅक केलं जातोय. आक्रमण केलं जातंय टीम वर्सोवाकडून आपल्याला पाहायला मिळते. संघ देखील ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर अगदी खूप चांगल्या पद्धतीने रिलीज केला गेला. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने चेंडू
वाईड यॉर्कर अस्त्र वापरला जातोय. अगदी कुठलाही स्विंग कुठलाही बाउन्स झाला नाही, सरळच्या सरळ रेषेत चेंडू गेला. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा केस संपलाय. बॅटची एज फायर स्लिप मध्ये चूक झाली आहे निखिल कडून. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे जाऊन पोहोचलाय. 4 धावा मिळतील. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर बिनगडी बाद. पण 12 वर एक गडी बाद होऊ शकला असता. कॅच कॅरी झाली नाही. निखिल मडवी कॅच ड्रॉप होत असताना चेंडू सीमारेषी पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जय मल्हार वर्सोवा टीम बिनगडी बाद 16 धावा. खेळ संपलाय. बिनगडी बाद 16 धावा अशी फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल टीम जय मल्हार वर्सोवा टीमची. न्यू गोलंदाज विकी रफुके या पहिलाच बॉल फेकलाय. सँड अँड डिलिव्हर्ड फेकून दिलाय. आतिश खा पाटीलच्या बॅट मधून आलाय. काफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतिश का पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 22. आतिश का पाटील फलंदाजीसाठी पाहायला मिळते. विकी रफुकिया इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळत असताना थर्ड मॅन रिजन मध्ये तिसऱ्यांदा हे घडलं. तिसरा बॉल सीमा पार जात असताना चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. चौकारानंतर येतोय आतिशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4 धावा. या मागच्या 8 बॉल मध्ये 3दा असं घडलं की फ्लाय स्लिप थर्ड मॅन आणि गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. विकेट किपिंग मध्ये बदल केला गेलाय. विशाल मडवी स्वतः फ्लाय स्लिप मध्ये येत असताना आतिश का पाटील चांगली बॅटिंग करतोय. हेलिकॉप्टर लगवलाय. तो लँड होईल लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषी पलीकडे. आतिश का पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. वादळ जे घोंगावतंय त्याचं नाव आहे आतिश का पाटील. काय स्ट्रोक काय बॅटिंग सुरू आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 30 धावा. 30 धावा दाखल करावं लागले. चांगली बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. पहिल्या 9 बॉलचा केस संपलाय. समाधान आहेरकर 6 बॉल मध्ये 16 धावा करतोय. आतिश का पाटील हा 3 बॉल मध्ये 14 धावा करतोय. दोन्ही बॅटरने अटॅक करायला सुरुवात केली. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण केलं जातंय. अटॅक केलं जातोय. आक्रमण हे बचावाचं तंत्र मानलं जातंय आणि सध्याच्या घडीला हावी हिटत असताना टीम जय मल्हार वर्सोवा टीम 3 बॉलचा केस संपलाय. षटकार चौकार चौकार असं पाहायला मिळते. अकोटप्प्याच्या बॉलला स्क्वेअर कट खेळलाय. नजातक आदा लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते. आतिश का पाटीलच्या बॅट मधून येतोय सलगचा 3रा लाजबाब धमाकेदार चौकार. सेटने इथे केली जाते फलंदाजी आतिश का पाटीलच्या माध्यमातून. पहिला बॉल मिड विकेट षटकार. दुसरा बॉल थर्ड मॅन चौकार. यावेळी देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि कॅच होईल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे.
कॅचेस विन द मॅचेस म्हणलं जातं आणि ते झेल सुटलाय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये टीम घणसोलीला आता चिंतेची बाब असेल. अनुराग कडून झेल सुटलाय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि कॅच कोणाची ड्रॉप झाली आता आतिश का पाटीलची, जो चांगला रिदम मध्ये आहे. टीमची धावसंख्या 35, 35 धावा. हा सामना हाय स्कोर पाहायला मिळेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. शेवटचा बॉल विकी रफुगिया. आणखीन एक संधी चालून आली आहे. विनीत पाटील त्या खाली आहे. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद होत असताना समाधान आहेरकर परतलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 धावा, 1 गडी बाद. टीम जय मल्हार वर्सवाडी. हॅलो मान लहू काय नाव रे लहू जोशी साहेब यांचं येथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मी व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र टॉनी मडवी साहेब यांचं देखील येथे शुभ आगमन झालंय. तर लहू जोशी यांचा यथोचित सन्मान येथे करण्यात येतोय. मायेची उबदार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना येथे प्रदान करण्यात येतोय. हर्षल मडवी यांच्या मार्फत त्यांचा येथे यथोचित सन्मान करण्यात येतोय. फार फार धन्यवाद लहू साहेब आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. त्याचप्रमाणे टॉनी मडवी, रमेश मडवी यांना टॉनी मडवी या नावाने संबोधित केलं जातं. त्यांचं देखील शुभ आगमन येथे झालंय. त्यांचा देखील यथोचित सन्मान येथे त्यांचे परम मित्र देवा मडवी यांच्या शुभ हस्ते येथे केला जातोय. फार फार धन्यवाद टॉनी दादा. नेहमीच त्यांची उपस्थिती असते जेव्हा जेव्हा घणसोली टीम मैदानात असते. ओव्हर टू कॉम्बॉक्स हे सुगंधित पुष्पगुच्छ देखील त्यांना येथे प्रदान करण्यात येतोय. असाच आपला हसरा चेहरा राहो टॉनी दादा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल धावा 19 खर्च केलं. विकी रफुगियाने षटक क्रमांक 30. तुषार बर्गे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आकाश धातकर फलंदाजीसाठी आलाय. चांगली बॅटिंग समाधान आहेरकर यांनी केली. बरसोबा टीम अगदी 35-40 किलोमीटरचा अंतर पार करून विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि हा संघ अगदी दर्जेदार संघ मानला जातोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना लाईन कुठेतरी मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये अगदी सगळ्याच अंपायरचं कौतुक करावं लागेल. दीपक बोराडे असेल, हेमंत कोळी असेल, शशी मेहर असेल, यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अंपायरिंग झाली. दत्ता मेहर यांचं देखील या स्पर्धेसाठी भरपूर योगदान राहिले. सगळेच अंपायर 5 दिवस सलग ही स्पर्धा कव्हर करत असताना महत्त्वाची भूमिका असते अंपायरची. अंपायर वर तारेवरची कसरत करावी लागते. आखोटप्प्याचा बॉल कट केला जातोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. अनुराग मिश्रा येत असताना 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तुषार बर्गेने धावांचा वेग थांबवण्याचं काम केलंय. स्पीड ब्रेकर लावण्याचं काम केलंय. ह्या धावा ज्या पद्धतीने वाहत असतात ना, तिथे बांध घालण्याचं काम तुषार बर्गे सातत्याने करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये एक्सपेन्सिव्ह ठरला होता. 16 धावा खर्च केल्या होत्या आणि चार्ज घेतला होता समाधानने. पण समाधान बाद झाल्यानंतर आता कुठेतरी धावांना लगाम लावण्याचं काम करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळला आहे. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव मिळते. निखिल मडवी चेंडू अडवत असताना कॅप्टन आहेत विशाल मडवी, निखिल मडवी, उमेश म्हात्रे असेल, रितेश पाटील, भीम असेल, हेमंत पाटील असेल, असे अनेक खेळाडू आहेत ज्याने भरपूर चांगलं योगदान दिलं टीम घणसोलीसाठी. युवा खेळाडूंच्या पंक्तीमध्ये हर्ष म्हात्रे असतील किंवा विनीत पाटील असेल, अनुराग यादव असेल, अनुराग मिश्रा असेल, विकी रफुगिया सारखे खेळाडू आहेत. स्विच हिटचा फटका. वेकंड एरिया आहे. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. आतिश का पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजबाब चौकार.
वर्सोवा टीमची बॅटिंग आहे ना ती घणसोली टीमसाठी डोकेदुखी ठरली आहे. कारण की कॅप्टनशिप करत असताना विशाल मडवीला देखील प्रश्न पडत असेल की फिल्डर लावायचा तो कुठे लावायचा. थर्ड मॅन रिझन गली क्षेत्रामध्ये भरपूर धावा होताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा अगदी चेंडू स्टेअर केला, चेंडू जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, रनिंग बिटवीन द विकेट ही जमेची बाजू आहे. वर्सोवा टीम यासाठी जाणली जाते, त्यामुळेच रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट होत असताना एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. ही चांगली बाब म्हणावं लागेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात चांगली बॅटिंग, चांगल्या रिदम मध्ये सध्याच्या घडीला जे मल्हार वर्सोवा टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. अगदी खूप चांगली स्पोर्ट्समनशिप दाखवली वर्सोवा टीमने. ज्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की आयोजन कमिटी म्हटली होती की आपण एक खेळाडू आहे ज्याच्याकडे टी शर्ट किंवा ट्रॅक नाही आहे त्यासाठी 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. तर त्यांनी म्हटलं होतं की आरामात तुमचा नियम आहे त्या नियमाचं पालन करणं आणि ही स्पोर्ट्समनशिप फार चांगली आहे आणि कौतुक करतोय मी वर्सोवा टीमचं देखील. ज्या पद्धतीने तुम्ही आयोजकांना अगदी महत्त्वाची कामगिरी केली आणि यावेळेस फटका पाहू शकाल. आतिश का पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक आसमानी टोला. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर, 52 ऑन अ स्कोरबोर्ड. तुषार बर्गे या टीमचा लीडिंग गोलंदाज आहे. त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर धावांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळाला. हा शेवटच्या बॉलवर लेंथ बॉलला पिक केला होता, फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. एलियल रूटने चेंडू सीमा पार गेलाय, आउट ऑफ द ग्राउंड, सीमा रेषे पलीकडे. 2 ओव्हरमध्ये तुषार बर्गेने 32 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 52 धावा धाव फलकावर लागलेत. टॉस गमवून देखील अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि इथे पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना दडपणामध्ये सध्याच्या घडीला 3800 घणसोली 11 घणसोली टीम पाहायला मिळते. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना अनुराग मिश्रा, आतिश का पाटील 9 बॉलमध्ये 31 धावांची झंझावात खेळी केली. सुपर बॅटिंग, काय स्ट्राईक रेट पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर सध्याच्या स्थितीनुसार 86 धावा दाखवतोय. 17.33च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारले. 9 बॉलमध्ये 31 धावांची एक झंझावत खेळी करतोय आतिश का पाटील. त्यांच्या समेत फलंदाज आकाश दातकर आपल्याला पाहायला मिळते. समाधान आहेरकर फलंदाज बाद झाला, त्याने देखील चांगली योगदान दिलं. विशाल मडवी आपला अनुभवपणाशी लावत असताना या मॅचमध्ये कुठल्या पद्धतीने फिल्डिंग पोझिशन करावी, सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती केली जाते. दोन्ही टीमला सूचना असेल. अनुराग मिश्रा लेदर क्रिकेट मध्ये देखील भरपूर चांगलं योगदान दिलंय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील नेटमध्ये सरावामध्ये या खेळाडूने एकदा बाद केले आणि सचिन तेंडुलकर यांची सही असलेली बॅट अनुराग मिश्राकडे आहे. तोच गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल इनटू द ब्लॉक होल, भन्नाट वेग धारण केला गेलाय. अंपायरचा इशारा काय येतोय ओव्हर स्वीपिंग साठी रिव्ह्यू. अंपायर्स कॉल आहे, त्यामुळेच थर्ड अंपायर प्लीज या. ही एक कमकुवत बाजू आहे अनुराग मिश्राची, कारण की ओव्हर स्वीपिंग हे भरपूर वेळा त्याच्याकडून होतं, पण असा संशय वाटलाय. अंपायरचा कॉल आहे, त्यामुळेच थर्ड अंपायर त्याची पाहणी करत असताना हर्षल मडवी प्लीज या. आपण हर्षल कुशल प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. चला लहारा मेहर येथील काय काय करावं लागते लहाराला बघा. आयोजन करण्यासाठी, टीम्स गोळा करण्यासाठी, मैदानाची व्यवस्था करण्यासाठी आणि आता थर्ड अंपायरच्या भूमिकेत. ओव्हर स्वीपिंगसाठी हा रिव्ह्यू अंपायरचा कॉल आहे. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी निर्णय देण्यात आलाय आणि डॉट बॉलची सांगता होतीये. पहिलाच इनटू द ब्लॉक होल. ही चांगली बॅटल पाहायला मिळेल. अनुराग मिश्रा वर्सेस आकाश धातकर हा खेळाडू आहे.
पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अखूट टप्प्याच्या बॉलला फेकलाय सीमारेषी पलीकडे. शॉर्ट बॉलचा वापर त्यावर केलाय वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि आता बॅटिंग करत असताना वर्सोवा टीम काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. लाजबाब खेळ. अखूट टप्प्याचा बॉल. पहिला बॉल अगदी खोलवट टप्प्याचा हाताळला होता. हा बॉल का पिचिंग करण्यात आला असा सवाल केला जातोय. अनुराग मिश्रा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. चेंज ऑफ पेस. ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. ही चांगली लाईन आहे. ही चांगली लेंथ आहे. 3 ओव्हर 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 58 धावा. हाय स्कोर पाहायला मिळेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. प्रोजेक्टेड स्कोर 86 दाखवतोय. प्ले एन मिस ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. अनुराग मिश्रा अनेक लीग मॅच खेळला. अगदी मोठमोठ्या IPLचे खेळाडू ज्या लीगमध्ये खेळत असताना ती स्पर्धा देखील खेळताना दिसला. खुलबटापाचा चेंडू पाहायला मिळते. गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे विनीत पाटीलच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील. CTPL ही स्पर्धा जर पाहिली तर त्या स्पर्धेमध्ये अगदी न्यूझीलंडचे खेळाडू असेल, ऑस्ट्रेलियन खेळाडू असेल, वेस्ट इंडिजचे खेळाडू असेल, असे अनेक खेळाडू जे CTPL ही स्पर्धा खेळली. त्या स्पर्धेमध्ये देखील अनुराग मिश्रा गोलंदाजी करताना दिसला. नोएडाच्या त्या मैदानामध्ये ही स्पर्धा देखील गाजवली. आज टॉनी मडबी आमच्यासोबत आहेत. किशोर पाटील असेल किंवा आमचे कमिशनर असतील यांचे परम मित्र आहेत आणि क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. टॉनी टायटन्स हा संघ नेहमी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. लाजबाब षटक म्हणावं लागेल. या धावांचा वेग थांबवण्याचं काम अनुराग मिश्रा करतोय. वय वर्ष फक्त 17-18 वर्षाचा हा गोलंदाज आहे. घणसोली क्रिकेटपासून सुरुवात केली. त्यानंतर बघता बघता हा ग्रामीण क्रिकेट घणसोली 11 घणसोली, त्यानंतर खुल्या गटातील व्यावसायिक क्रिकेट खेळला आणि लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगल्या डिव्हिजनमध्ये खेळत असताना हा गोलंदाज प्रभावित करणारी कामगिरी करते. या मॅचमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 8 धावा खर्च केलेत. एक शॉर्ट बॉल होता, एक चुकीचा बॉल होता, पण मागच्या 4 बॉलमध्ये इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी करत असताना अनुराग मिश्रा. स्लॉक करत असताना डबल माइंडेड स्ट्रोक लगवलाय. चेंडू जातोय थर्ड मान रेझर मध्ये. सिंगल मिळते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले. चौथे 4 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये अनुराग मिश्राने वापसी करणारा हे षटक म्हणावं लागेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 61 धावा, 1 गडी बाद. टीम जय मल्हार वर्सोवा टीम. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय टीम गोठिवली 11 गोठिवली. त्यांच्या विरोधामध्ये अरविंद दादा ठाकूर 11 टीम असेल. गोरसई ब संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोरसई टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. गोठिवली टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. 4 ओव्हरचा सामना असेल, त्यामुळेच हा सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद देखील घ्या. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लोकनेते चषक ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येत असताना अंतिम दिवस अंतिम रजनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वर्सोवा वर्सेस घणसोली असा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना ह्या गोलंदाजाने देखील प्रभावित केले विनीत पाटील हा खेळाडू पाहायला मिळतोय. जय गणेश पाटील आणि टीमकडून हा खेळाडू बिलॉंग करतोय. आपल्या गावाचं क्रिकेट घणसोलीच्या अंतर्गत क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर दर हंगामामध्ये 17 स्पर्धा होतात. त्या 17 स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू अगदी उदयात असतात आणि अनेक खेळाडूंना संधी मिळते. आज कुणाल नाईक देखील आमच्या सोबत आहेत. आशिष पाटील देखील डगआउटमध्ये बसलेत. असे अनेक खेळाडू आहेत त्यांना संधी मिळत नाही. म्हणूनच नवी मुंबईचा सर्वाधिक मोठा गाव असलेला हा लोकसंख्या असलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये तब्बल 32 संघ खेळतात. त्यामुळेच अनेक खेळाडूंना संधी मिळते, अनेक खेळाडूंना संधी मिळत नाही. विनीत येतोय. पहिलाच बॉल फेकलाय. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज आहे आकाश दातकरच्या बॅटमधून येतोय एक आसमानी टोला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिला जाईल कशा पद्धतीने हा स्ट्रोक लगवलाय. लाजबाब स्ट्रोक. ऑन दी ऑफ फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे 6 धावा.
एक फटका. मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे आकाश दातकरच्या बॅट मधून येतोय लगातारचा दुसरा षटकार. सुपर बॅटिंग अटॅकिंग क्रिकेट. घणसोली 11 घणसोली टीमचा डगआउट अगदी शांत आणि शिस्तबद्ध आहे. ज्या पद्धतीने या ओव्हरमध्ये अटॅक केला जातोय. मागची ओव्हर खूप चांगली हाताळली गेली होती अनुराग मिश्राने, पण विनीत पाटीलवर आक्रमण केलं जातोय. जय मल्हार वर्सोवा टीम चांगली बॅटिंग करत असताना 73 धावा. 3 बॉल मध्ये 3 षटकार. षटकाराची हॅट्रिक. लाजबाब बॅटिंग आकाश दातकरच्या बॅट मधून येतोय लाजबाब षटकार. मित्रांनो, वर्सोवा गावाची बॅटिंग आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. टीम जय मल्हार वर्सोवा 11 वर्सोवा. सुपर बॅटिंग. काय बॅटिंग, अफलातून बॅटिंग करत असताना हा मुंबईचा संघ आहे. मुंबई ही आगरी कोळ्यांची आहे आणि या आगरी कोळ्यांचा संघ वर्सोवा टीम देखील मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना ही दादागिरी पेश करत असताना हा नवी मुंबईमध्ये येत असताना वर्सोवा टीम 3 बॉल 3 षटकार. आकाश दातकर 11 बॉल 30 धावा. आतिश का पाटील 9 बॉल 31 धावा. दोन्ही बाजूने अटॅक, दोन्ही बाजूने आक्रमण केले जाते आणि दोन्ही बॅटरने आतापर्यंत 61 धावा उभारल्यात. 79 धावा. 3 बॉलवर 3 षटकार. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना पहिल्या 4 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्यात. काय बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग. 81 धावा. 16 बॉल 46 धावांची एक अफलातून पार्टनरशिप या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. आकाश, आतिश ए फॅक्टर हे घणसोली टीम साठी डोकेदुखी ठरले. पुन्हा एकदा फटका. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे विकी रफोकिया. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चला, गोठिडे टीम आणि गोरसाई टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल आणि 4 ओव्हरचा सामना असेल याची नोंद देखील घ्या. खोलबटापाचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. डॉट बॉलची सांगता होते. अखेर गोड झालाय टीम घणसोलीचा, पण टीमची धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 82 धावा दाखल करायला लागलीत आणि 83 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 83 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल टीम घणसोलीच्या माध्यमातून. आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. तिथे प्रदीपजी विचारी यस युवराजी माई सर असतील. ऐकूया त्यांच्याच वाणीतून आपण टॉस सेरेमनी. थँक्यू व्हेरी मच विघ्नेशजी मडवी सर. चला, दोन्ही संघनायक आमच्या समवेत आहेत आणि टॉनी दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला अरविंद दादा ठाकूर 11 गोरसाई बी, दुसऱ्या बाजूला गोठवली 11 गोठवली. चला, कोण करते कॉल? चला, स्वराज कॉल करतील. एका बाजूला सूरज दादा आणि एका बाजूला लोकनेते, अशा 2 पैकी आपल्याला एक कॉल करायचा आहे. लोकनेते कॉल केलाय आणि सूरज दादा आलाय. म्हणजे अरविंद दादा ठाकूर गोरसे बी संघाने टॉस जिंकलाय. काय म्हणाल, एकंदरीत खूप चांगला खेळ गोठवली टीमचा देखील राहिलाय आणि 4 ओव्हरची मॅच आहे. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. चला, आणि ह्या मॅचसाठी सर्व स्क्वॉड अवेलेबल आहे का? पवन आहे का आणि भावेश पवार आहेत का? गेलेत कुठे दुसऱ्या टुर्नामेंटसाठी? काही चेंजेस? नाही, पूर्ण स्क्वॉड आहे. चला, शुभेच्छा असतील आपल्याला. तर टॉस झाला मित्रांनो आणि अरविंद दादा ठाकूर 11 गोरसे बी संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी किंबहुना गोठवली संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू व्हेरी मच. चला, घणसोली वर्सेस वर्सोवा असा सामना पाहायला मिळतोय. 82 धावा लागल्यात. 2 धावांची पेनल्टी वर्सोवा टीमला देण्यात आली होती, त्यामुळे 2 धावा मायनस केल्या जातील. म्हणजेच हा धावफलक 81 वर जाईल आणि 81 धावांचं टार्गेट उभं केलं जाईल. बघूया 81 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने टीम 3800 घणसोली 11 घणसोली टीमच्या माध्यमातून केला जातो आणि कशा पद्धतीने जय मल्हार वर्सोवा 11 वर्सोवा टीम या धावांचा बचाव करतोय. कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सर, ज्याने गेली अनेक वर्ष समालोचन क्षेत्रात रेडिओमध्ये देखील भरपूर चांगलं काम केलं आणि अशा अनेक इव्हेंट सक्सेसफुल केले.
समालोचन करत असताना अगदी समालोचकाला क्रिकेटचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि तो अगदी भरभरून आहे. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया हिंदीतला एक बुलंद आवाज प्रदीप विचारी सर येथील सम्राट समालोचन क्षेत्रातील त्यांच्या वाणीतून ऐकूया पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. नक्कीच. आणि नुकता जो टॉस झाला तो अरविंददादा ठाकूर 11 गोरसई ब संघाने जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅचमध्ये 4 ओव्हरचा तो सामना असणार आहे. थोडंसं नाव साधर्म्य असल्यामुळे थोडंसं बोलण्यामध्ये मगाशी चुकी झाली, त्याबद्दल आम्ही सर्व प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. चला जाऊया आपण प्रदीप विचारे सर यांच्याकडे. तो बहुत बहुत शुक्रिया विघ्नेश मडवी, मल्टी टैलेंटेड क्रिकेट कमेंटेटर, घनसोली गांव के ये भूमिपुत्र जो पीली जर्सी में टीम उतर रही है मैदान के बीच में रनों का अंबार खड़ा किया है. यहाँ पे जय मल्हार वर्सोवा टीम ने क्या लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा मैदान के बीच में दिखाई दिया और उस लक्ष्य का पीछा करने 2 धाकड़ बल्लेबाज मैदान के बीच में उतरते हुए निखिल मडवी और राहुल शेट्टी की जोड़ी मैदान के बीच में जा रही है. कहते हैं ना क्रिकेट में क्योंकि कोई भी स्कोर जीत की गारंटी नहीं देता. अब देखते हैं घनसोली की टीम किस तरीके के से लक्ष्य का यहाँ पे पीछा करती है. मंच के ऊपर कई सारे जाने पहचाने चेहरे बैठे हुए, उसमें से भी एक बहुत ही चमकता हुआ चेहरा और फैशन की दुनिया का बादशाह मैं जिन्हें हमेशा ही कहता हूँ वो हमारे अजीज दोस्त टोनी मडवी जोहरी है क्रिकेट के. वे जिस तरीके से विघ्नेश जब कमेंट्री कर रहे थे तब उन्होंने बात छेड़ी थी कि टोनी मडवी हमेशा ही उनकी टीम उतरती है. NMPL हो, बड़ी बड़ी क्रिकेट प्रतियोगिता हो नवी मुंबई में, तो क्रिकेट की जोरी है. एक एक खिलाड़ी चुन चुन के अपने टीम में बिल्कुल तराश के लेते हैं. यही पहचान है टोनी मडवी की. दोस्ती की दुनिया के राजा बंदा पर्वत, इसमें कोई संदेह नहीं है. खेल की तरफ रुख करते हैं. 3800 घनसोली 11 टीम के सामने 80 रनों का लक्ष्य यहाँ पे रखा हुआ है. मिस्टर NMPL जिनको ये पुरस्कार प्रदान हुआ था वो 81 रनों का लक्ष्य है जीतने के लिए. माफ करिए. मिस्टर NMPL जिन्हें संबोधा जाता है वो राहुल शेट्टी अब स्ट्राइक में. विकेट कीपर देखिए विकेटों से काफी दूर खड़े. एक शॉट थर्ड मैन रखा हुआ है, एक फ्लाई स्लिप रखी हुई है, एक गली, एक कवर और एक वाइडिश लॉन्ग ऑफ तैनात किया गया है. ऑन साइड में आइए देखते हैं. एक शॉट फाइन लेग रखा हुआ है, थोड़ा सा वाइडिश, एक स्क्वायर लेग और एक मिड ऑन, एक डीप मिड विकेट. नया और प्रारंभ करते हुए गेंदबाज आतिश. अच्छी गेंद थी, नीचे रहती हुई गेंद, सबमरीन डिलीवरी. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. बल्ला निश्चित रूप से चला था लेकिन संपर्क नहीं हुआ बल्ला और गेंद का मोहब्बत नहीं हो पाई गेंद से बल्ले की. फिर एक बार इस ओवर की अगली गेंद आतिश राहुल शेट्टी के लिए. इस बार क्या खूबसूरत यहाँ पे कलाइयों का इस्तेमाल किया. कदमों पे फेंकी हुई गेंद थी. जब जब भी चरणों पे जब गेंद मिलती है उसे बाउंड्री लाइन के शरण में भेज देते हैं बल्लेबाज और इस तरीके से ये 6 रन. ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं ये खिलाड़ी. 3800 घनसोली 11 घनसोली की टीम मैदान में 81 रनों का लक्ष्य है, 81 रनों का पीछा है. आतिश इस मर्तबा बहुत अच्छी गेंद, स्विंगिंग यॉर्कर, धीमी गति से फेंकी हुई गेंद थी. पूरा इतिहास बढ़ता, हल्के हाथों से गेंद को खेला बैक टू बॉलर. अपने फॉलोअर थ्रू में आतिश ने गेंद को रोका और कोई रन नहीं बना या फिर रन लेने का कोई प्रयास नहीं किया गया. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के बाद. आतिश गेंदबाजी कर रहे, 10-12 कदमों का बॉलिंग रन. इस बार स्क्वायर ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद विकेटों के ऊपर से सांप की तरह फुंकारती हुई निकल गई. देखिए किस तरीके से ऑन साइड में खेलना चाहते थे, थोड़ी सी बाहर की तरफ गेंद थी ऑफ स्टंप से
लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। बखूबी परिवर्तन करते हुए अपने गेंदबाजी के गति में और गेंदबाजी के दिशा में परिवर्तन करते हुए आतिश बिल्कुल मंजे हुए खिलाड़ी नजर आ रहे हैं टेनिस क्रिकेट जगत के। इस मर्तबा ये गेंद ऑफ टर्म से काफी ज्यादा बार एम्पायर इशारा कर रहे नो बॉल का। दीपक बोराडे एम्पायर और दूसरी तरफ अगर देखा जाए तो हेमंत कोहली स्क्वायर लेग एम्पायर। अब अगली जो गेंद होगी ये फ्री हिट की गेंद होगी। खोलिए आंखें देखिए, ठीक अगली गेंद है फ्री हिट। कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 1 रन के साथ 7 रन, जबकि अब तक 4 गेंदें फेंकी है आतिश ने। काफी अच्छी लाइन और दिशा के साथ गेंदबाजी करते हुए, अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज आतिश दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार तेज गति की गेंद थी लेकिन कोई नुकसान, कोई पतन नहीं होगा। ये फ्री हिट की गेंद थी। देखिए कितनी बेहतरीन ये और यॉर्कर लेन की गेंद। हालांकि राहुल ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया, सीधी गेंद जाके डंडे से टकराई, लेकिन कोई नुकसान नहीं क्योंकि ये गेंद फ्री हिट की थी। अब राहुल शेट्टी को जल्द से जल्द हरकत में आना होगा, अच्छी क्रिकेट खेलनी होगी क्योंकि 81 रनों का लक्ष्य है। आतिश फिर एक बार गति में परिवर्तन, जगह पे खड़े खड़े गेंद को खेला है और गेंद लॉन्ग ऑफ के जो क्षेत्ररक्षक है उनको ढूंढने में सफल हो पाई और इस तरीके से ये पहला झटका पहुंचा है। देखिए जब भी क्रिकेट में जब भी बिंदी गेंदें आती है ना, तब विवश हो जाते हैं बल्लेबाज गलती करने में, और यही नज़ारा यहाँ पे नजर आया मैदान के बीच में। आतिश ने लगातार यहाँ पे परेशान किया था राहुल शेट्टी को और आखिरकार उन्होंने एक लंबा ऊंचा स्ट्रोक खेला, फील्डर को ढूंढने में सफल रहे और लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक ने कैच लपक लिया और इस तरीके से ये पहला झटका 7 के कुल योग पे हमसे tenniscricket.in के माध्यम से जुड़े हुए जो तमाम क्रिकेट के श्रोता है उन सभी का मैं भारतीय जनता पार्टी आयोजित लोक नेते ट्रॉफी 2026 में हार्दिक 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 स्वागत करता हूं, जिसके सर्वे सर्वा है जय गणेश कुशल 11 सारसोले की पूरी टीम, पूरा सारसोले गांव और जितनी भी प्रशंसा सारसोले गांव के भूमिपुत्रों की जाए उतनी कम है। और मैदान में आए हुए जो तमाम क्रिकेट के दर्शक हैं उन सभी को भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। आदरणीय सूरज बालाराम पाटिल सर को हम कैसे भूल सकते हैं, जिन्होंने काफ़ी सहायता करी है इस क्रिकेट प्रतियोगिता को सफल होने में, जिनकी भी जितनी भी सराहना की जाए कम है। दीपक दादा पाटिल, देवा दादा, हमारे अजीज दोस्त देवा मडवी, लारा मेहर, एक बहुत ही अच्छे आयोजक, अच्छा प्यार मोहब्बत रहा है हम सभी के ऊपर। लारा का खेल की तरफ रुख करते नया और प्रारंभ करने के लिए तैयार हो रहे गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सुजल। आतिश जिन्होंने 10 गेंदों में 31 रनों की पारी खेली थी और क्या गेंदबाजी की उन्होंने। निखिल स्ट्राइक में है, गेंद आने का इंतजार किया और गेंद को पुल किया है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर और ये 4 रन का इशारा करते हुए एम्पायर हेमंत कोहली। वातवा डीजे सुना रहे लगातार 5 दिनों से ये डीजे महेश, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। ये जो खिलाड़ी यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं, अब स्ट्राइक में निखिल मडवी कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है, हालांकि अभ्यास करने का मौका नहीं मिलता है क्रिकेट का, लेकिन उम्दा खिलाड़ी। दाना से राउंड द विकेट, इस मर्तबा गेंद को ऑन ड्राइव किया है और गेंद चली जाएगी बाउंड लाइन की तरफ और ये 4 रन। खूबसूरती के साथ गेंद को निकाल दिया, क्या स्ट्रेट ड्राइव खेला था यहाँ पे निखिल मडवी ने, बिल्कुल दर्शनीय स्ट्रोक। जैसे ही गेंद बल्ले से टकराई उसके ऊपर 4 रनों की मोहर लग चुकी थी। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 15 रन। 1 विकेट का पतन निश्चित रूप से हुआ है। राहुल शेट्टी आउट होकर वापिस चले गए अपने डगआउट की तरफ, एक सिक्सर उन्होंने जड़ा था। सुजल दाना से राउंड द विकेट, पटकी हुई गेंद थे, हार्ड लेन गेंद, पुल करना चाहते थे गेंद, देखते एम्पायर इशारा कर रहे लेग बाय का। हेमंत कोहली
और इस तरीके से एक रन अतिरिक्त के खाते में कुल स्कोर में वृद्धि हुई। क्रिकेट में रन किसी भी तरीके से आए, रन आने चाहिए और स्ट्राइक रोटेट होनी चाहिए, ये सबसे बड़ी बात होती है। तो निखिल मडवी एक सिक्सर और एक चौका तानने के बाद अब स्ट्राइक रोटेट हुए और अब स्ट्राइक में जा रहे हैं हेमंत। देखते हैं हेमंत किस तरीके की बल्लेबाजी करने में आज सफल हो पाते हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी करने में विख्यात और माहिर खिलाड़ी हेमंत और गेंदबाजी करते हुए सुजल थोड़े से महंगे निश्चित रूप से साबित हुए हैं। सुजल लंबा चौड़ा बॉलिंग रनअप, करीब करीब 30 गज का बॉलिंग रनअप, और इस बार अपने जगह पे खड़े खड़े गेंद को खेला है और फील्डर को ढूंढ लिया है लॉन्ग ऑफ रीजन में। क्षेत्ररक्षक ने कैच लपक लिया। रजनीश माफ करिए, रजनीश ने कैच लपक लिया। दूसरा कैच पकड़ा है उन्होंने, पहले राहुल शेट्टी का कैच और उसके बाद अब हेमंत का कैच, और इस तरीके से 2 विकेटों के पतन के बाद कुल स्कोर है 16 रन। 3800 घनसोली 11 घनसोली टीम का। बजाइए डीजे। मैदान के बीच में रितेश पाटिल भीम इस नाम से वे जाने जाते हैं, और इनको नाम जो है भीम, ये हमारे आजीज दोस्त ग्रेट क्रिकेट कमेंटेटर इन नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगत के महागुरु मेरे आजीज दोस्त संतोष मात्रे सैंडी ने प्रदान किया है। वही रितेश पाटिल अब जा रहे हैं उर्फ भीम। देखते हैं किस तरीके से बल्लेबाजी करते हैं हितेश गए मैदान के बीच में और एक सफलता यहां पे प्राप्त की है गेंदबाज सुजल ने। सुला ठीक सरसोडे गावातील प्रल्हाद तांडील साहेब आणि विनोद वैती साहेबांना विनंती करतोय की त्यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे। स्वागतम और फोटो कमेंट्री बॉक्स। थैंक यू विघ्नेश। ये गेंद बिल्कुल जड़ में फेंकी हुई स्विंगिंग यॉर्कर गेंद थी और पढ़ नहीं पाए, पूरी तरह से गच्चा खा गए और क्लीन बोल्ड हो गए। अगर मेरे गेंद को आपने मिस किया तो मेरी गेंद आपके स्टंप को किस करेगी, ये दर्शाते हुए गेंदबाज सुजल लगातार 2 गेंदों पे 2 शिकार उन्होंने किए। इससे आप अंदाजा लगा सकते हो गोल्डन डक का शिकार हुए। यहाँ पे रितेश पाटिल भीम आउट होके वापिस चले गए, काफी सस्ते में आउट हुए। अब नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए, उमेश मात्रे। देखते हैं, अब काफी बड़ा जिम्मा है इन दोनों बल्लेबाजों के ऊपर। 3800 घनसोली 11 घनसोली की टीम यहां पे संघर्ष करते हुए नजर आ रही है। टॉनी मडवी के चेहरे के ऊपर देखिए शिकस्त नजर आ रही है। यहाँ पे टेंशन टेंशन और टेंशन क्यों ना हो, क्योंकि उनके गांव की टीम है और अच्छे समर्थक है अपने गांव के टीम के। टॉनी मडवी, सुजल हैट्रिक का अवसर है सुजल को। बहुत अच्छी गेंद, गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद स्विंग होकर बाहर की तरफ निकलती हुई गेंद, अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था उमेश मात्रे ने। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया। देखिए tenniscricket.in के माध्यम से थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर गेंद फेंकी थी और गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। 16 रन है, 3 विकेटों के पतन के बाद 2 ओवरों की समाप्ति हुई है। अब जीतने के लिए चाहिए 18 गेंदें और 65 रन। tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण किया जा रहा है। क्या क्लीन एंड नीट ये क्रिकेट प्रसारण, इसमें कोई संदेह नहीं है। संतोष नानेकर जी का ये लाजवाब चैनल जिसका नाम है tenniscricket.in, ये वेबसाइट पहली मर्तबा टेनिस क्रिकेट की दुनिया में आई और टेनिस क्रिकेट के दुनिया के जितने भी खिलाड़ी हैं उनकी किस्मत चमकाने का काम tenniscricket.in ने किया है। संतोष नानेकर के माध्यम से घर घर तक
गांव गांव तक, शहर शहर तक और हमारे मुल्क से बाहर तक पहुंचाने का काम अगर किसी वेबसाइट ने किया है क्रिकेट के खिलाड़ियों को, तो उसका नाम है tenniscricket.in। संतोष नानेकर जी का ये चैनल। वेल डन संतोष नानेकर। खेल की तरफ रुख करते हैं। वर्षित को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। वर्षित विकेट कीपर काफी दूर खड़े हैं विकेटों से। एक फ्लाई स्लिप रखी हुई है, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में क्षेत्ररक्षक है और एक एक्स्ट्रा कवर। ये गेंद टिप्पा खाने के बाद देखिए किस तरीके से गेंद बाहर की तरफ चली गई। निखिल मडवी के कुछ भी समझ में नहीं आई गेंद, और बाकी का तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया। स्विच हिट करना चाहते थे और हालांकि गेंद निश्चित रूप से लगी थी, लेकिन ज़्यादा एलिवेशन नहीं मिला या फिर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगी और कोई भी रन नहीं बना। वर्षित इस ओवर की अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। 10-15 कदमों का बॉलिंग रनअप सरसोले गांव एंड की जानब से। इस बार अच्छा इस्तेमाल किया था कंधे का। गेंद अंदरूनी सिरे से लगी थी, चाइना कट लगा, रूबी कट कह सकते हो, और शॉट फाइन लेग रीजन में गई 1 रन के लिए। अब यहाँ पे इक्का दुक्के रन से डाल गलने वाली नहीं है। 3800 घनसोली 11 घनसोली टीम की, उनको छक्के चौकों की यहाँ पे बरसात करनी होगी। आदरणीय हमारे नवी मुंबई के आन बान शान, नवी मुंबई के लोक नेते और महाराष्ट्र राज्य के वन मंत्री, पालघर जिला के आदरणीय पालघर जिला के पालक मंत्री और ठाणे के संपर्क मंत्री, नवी मुंबई के आन बान शान लोक नेते आदरणीय गणेश जी नाइक सर, इनके गौरव में यह क्रिकेट प्रतियोगिता खेली जा रही है। और क्या शानदार आयोजन, रात की लिबलिबाती हुई रोशनी, उसमें ये बहुत ही उम्दा आउटफील्ड। जितनी भी तारीफ यहाँ पे जय गणेश कुशल 11 सरसोले टीम की जाए उतनी कम है। इस मरतबा बहुत तेज तर्रार गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप को छोड़ती हुई एम्पायर इशारा कर रहे हैं यहाँ पे दीपक बोराडे वाइट का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में। देखिए चेक चेतन म्हात्रे क्रिस्टल आर्टचे प्रोप्रायटर आहेत, तर त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावर या। आपलं सहर्ष स्वागत आहे। आज बोरकोडी गावाची मॅच आहे, त्यामुळेच चेतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं देखील आगमन झालंय। त्यांचं सहर्ष स्वागत आहे लोकनेते चषक या स्पर्धेमध्ये। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू विघ्नेश। वर्षित हालांकि काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन अपने दिशा से भटकते हुए नजर आ रहे हैं। अब ओवर द विकेट करते हुए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, शॉर्ट ऑफ गुड लेंथ गेंद, लेकिन वाइड का इशारा करते हुए एम्पायर, लगातार एम्पायर दीपक बोराडे को यहाँ पे रामदेव बाबा की तरह मैदान के बीच में मशक्कत करनी पड़ रही है। वाइड का इशारा किया है, लगातार तीसरी मर्तबा लगातार 3 वाइड फेंके यहाँ पे वर्षित ने अपने दिशा से, अपने लाइन से भटकते हुए। जब तेज गेंदबाज अतिरिक्त कुछ करने का प्रयास करते हैं तब इस तरीके से कुछ हालात होते हैं। अब विकेट कीपर आगे की तरफ दौड़ के आए, कुछ सलाह मशवरा हुआ, कुछ बेचाबाची हुई दोनों के दरमियान, वर्षित और विकेट कीपर के दरमियान। अब ये चले वर्षित गेंदबाजी करने के लिए उमेश म्हात्रे के लिए। इस मर्तबा फिर एक बार ये तेज गति ये गेंद थी, पहले से ऑफ स्टंप के ऊपर आए थे सफल होके उमेश म्हात्रे, लेकिन गेंद को कुछ भी समझ नहीं पाए। बिंदी निकलती हुई गेंद, क्या गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि वाइड गेंदें निश्चित रूप से फेंकी है वर्षित ने, लेकिन सराहनीय गेंदबाजी करते हुए 4 रन खर्च किए, 3 गेंदें अब तक फेंकी है। और ये चले वर्षित दाहिने हाथ से ओवर द विकेट। ये हार्ड लेन गेंद थी और वाइडिश मिड विकेट रीजन में हवा में खेला। उमेश म्हात्रे ने क्षेत्ररक्षक को ढूंढ निकाला और इस तरीके से ये यहाँ पे विकेट का पतन हुआ है। काफी दुर्भाग्यपूर्ण परिस्थिति में यहाँ पे उमेश म्हात्रे आउट होके वापिस जा रहे हैं अपने डग आउट की तरफ, हताश और निराश होके। आइए डीजे महेश। हम लोग सभी आशाताई के जो
घर के लोग हैं उनके दुख में शामिल है, इसमें कोई दोहराई नहीं। जब मैं क्रिकेट कमेंट्री कर रहा था आज शाम को यहाँ पे आया था, तब मैंने बात छेड़ी थी कि सचमुच काफ़ी बड़ा नुकसान हुआ है हमारे फिल्म इंडस्ट्रीज का, हमारे संगीत जगत का, ना केवल इंडिया के बल्कि अखंड अगर दुनिया की बात छेड़ी जाए तो सचमुच आशा दीदी की जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। हर्ष आए नए बल्लेबाजी करने के लिए, फिर एक मर्तबा अपने दिशा से भटके यहाँ पे वर्षित 1 2 3 4 वाइड गेंदें फेंकी है इस ओवर में। हालांकि ये ओवर काफी लंबा चौड़ा चलता हुआ मैदान के बीच में। हर्षित जल्द से जल्द हरकत में आना होगा, क्योंकि जैसे जैसे खेल का कारवां आगे की तरफ जाएगा वैसी वैसे बड़ी बड़ी टीमें मिलेगी अगर ये मुकाबला यहाँ पे जीत पाते हैं। फिर एक बार वर्षित तैयार हर्ष के लिए, स्टंप के नजदीक से फेंकी हुई गेंद, देखिए कितनी बेहतरीन उम्दा गेंद, काफी तेज तर्रार गेंद, बैकफुट पे जाने के लिए विवश कर दिया था यहाँ पे हर्ष को, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। देखिए tenniscricket.in के माध्यम से ये एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है। देखिए किस तरीके से जड़ में फेंका था, ऑफ स्टंप के बाहर की तरफ, थोड़ा सा निशाना गलत रहा वरना गेंद डंडे पे लग सकती थी। इस बार शॉर्ट ऑफ गुडलेंस गेंद थी, हालांकि ऑन साइड में खेलने का प्रयास किया था हर्ष ने। ओवर की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 21 रन। अब देखिए आपके टीवी स्क्रीन पे दिखाई देगा, गेंदें बची है 12 और रन चाहिए जीतने के लिए। बजाइए डीजे। गेंदे और 60 की दरकार अब जीतने के लिए। 12 गेंदे और 60 रन, यानी कि 30 रनों की औसत से यहां पे रन मुकम्मल करने होंगे, बिल्कुल छक्कों की बरसात करनी होंगी यहां पे। देखते 10 सिक्सर जड़ने पड़ेंगे, 12 गेंदों में 10 सिक्सर अगर जड़ने में यहां पे सफल हो पाए निखिल मडवी एंड 3800 घनसोली 11 घनसोली की टीम, तो विजय उनकी होगी। सुजल धन्यवाद से राउंड द विकेट, नया ओवर प्रारंभ करते हुए, और इस मर्तबा गेंद को पुल कर दिया है, गेंद जा रही है बॉन्ड लाइन के बाहर, गुल हो रही है गेंद, लेकिन 4 रन के लिए गेंद चली गई। निखिल मडवी, जब मैं उनसे सलाह मशवरा कर रहा था मैच शुरू होने से पहले, तब वो मेरे से बात छेड़ रहे थे कि ज़्यादा प्रैक्टिस करने का समय नहीं मिलता है अपने ऑफिस की वजह से। और तो मैंने उनको पलटकर जवाब दिया, भाई रोजी रोटी सबसे पहले, उसके बाद क्रिकेट। तो उन्होंने कहा कि सर मेरे गांव के लिए मैं हर संभव क्रिकेट खेलना चाहता हूं और हमेशा ही खेलता रहूंगा। क्या लाजवाब खिलाड़ी, 11 गेंदे 56 की दरकार, पहली गेंद के ऊपर यहां पे चौका जड़ दिया है। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है जब तक अंतिम गेंद फेंके नहीं जाती। सुजल, इस बार यह फुलर लेन की गेंद थी और इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में खेला, केवल 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, वहां पे प्रोटेक्शन है। 1 रन के साथ कुल स्कोर है अब 26 रन, 10 गेंदे और 55 की अब दरकार है। 10 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। 10 डिलिव्हरी रिमेनिंग एंड 55 रन्स टू विन। आप आपके टीवी स्क्रीन में देख रहे हो tenniscricket.in के माध्यम से। इस मर्तबा गेंद आने का इंतजार किया, कवर ड्राइव खेला है बैकफुट पर जाकर और डीप कवर में क्षेत्ररक्षक है। 1 रन की वृद्धि हुई है, हर्ष के बल्ले से ये 1 रन आया है। अब यहाँ पे अगर देखा जाए तो ये जो पेपर मैदान के बीच में चल रहा है इम्तिहान, वो ज़्यादा कठिन होता हुआ नजर आ रहा है 3800 घनसोली 11 घनसोली टीम का। लेकिन ये क्रिकेट है, 2 गेंदों में 17 रन होते हुए भी मैंने देखा है। देखते हैं क्या कुछ होता है। बहरहाल यहाँ पे बिल्कुल सुजल गेंदबाजी करते हुए, और इस मर्तबा वाइड यॉर्कर गेंद थी, बल्ला काफी तेजी के साथ नीचे आया था बल्लेबाज निखिल मडवी का, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया।
काफ़ी तेज तर्रार गेंद, लाजवाब खेल का प्रदर्शन किया है मेहमान टीम ने। जय मल्हार वर्सोवा की ये टीम है, बिल्कुल समुंदर के गोदी में बैठा हुआ हमारे नवी मुंबई की तरह वर्सोवा गांव, उसी गांव की ये टीम। गति में परिवर्तन किया था सुजल ने, धीमी गति से फेंकी हुई गेंद थी और वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में गेंद को खेला निखिल मडवी ने। 1 रन की वृद्धि हुई है। अब गेंदें बची है 7 और रन चाहिए 53। 7 गेंदें और 53 की दरकार है अब जीतने के लिए। 3800 घनसोली 11 घनसोली टीम को खेलते हुए जय मल्हार वर्सोवा की टीम। सुजल क्या बेहतरीन यॉर्कर, बनाना यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर था, बिल्कुल किसी तरीके से अपने स्टंप से दूर खेलने में सफल हो पाए यहाँ पे हर्ष, और इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है। 4 ओवरों के समाप्ति के बाद कुल स्कोर है 28 रन। अब गेंदें बची है 6 और रन चाहिए जीतने के लिए। बजाइए डीजे। घंटे तक गायकी की थी और ग्रीनिज रिकॉर्ड में अपना नाम दर्ज किया था। सैल्यूट है गायिका को मेरा, आशा दीदी को। सचमुच जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। लता दीदी हो, आशा दीदी हो, उषा दीदी हो, क्या तीनों भी बहनों ने गायकी की है हमारे मुल्क के लिए। नया और प्रारंभ करते हुए लंबे ऊंचे कदकाठी के गेंदबाज आए हैं रजनीश। गेट के सामने जो दर्शक है उनसे मेरी गुजारिश है थोड़ा लाइन से पीछे रहिए प्लीज सर, प्लीज। और इस बार देखिए गेंद बल्ले के बीचों बीच लगी है और गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग रीजन में 1 रन के लिए। और इस तरह कोई भी रन नहीं लिया, माफ करिए। 4 गेंदे और 53 की दरकार। और इस बार देखिए कितनी बेहतरीन गेंद, लेंथ को थोड़ा सा आगे की तरफ खींचा था गेंदबाज रजनीश ने और गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। एक डॉगी भी देखिए यहाँ पे दीवाना हुआ है इस क्रिकेट का, देख रहा है किस तरीके से क्या लाजवाब क्रिकेट का मुकाबला चल रहा है मैदान के बीच में। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा चारों खाने चीत किया है। यहाँ पे स्विच इट निश्चित रूप से किया था निखिल मडवी ने, लेकिन रन लेने का कोई इरादा नहीं, क्योंकि निखिल मडवी और 3800 घनसोली 11 घनसोली टीम को पता है कि मैच हाथ से अब रेत की तरफ फिसल गया है। क्या खेल का प्रदर्शन किया है जय मल्हार वर्सोवा मुंबई की टीम। लाजवाब प्रदर्शन, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्ररक्षण हो, हर क्षेत्र में मात दी है 3800 घनसोली 11 घनसोली टीम को। ये गेंद फिर एक बार तेज गति की गेंद थी और गेंद जा रही है कदमों में लगने के बाद फाइन चली जा रही है, फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। एम्पायर ने कोई इशारा नहीं किया, इसका मतलब अंदरूनी सिरा लगा था बल्ले का निखिल का। 1 गेंद और अब रन चाहिए 49। 1 चेंडू आणि 49 धावांची गरज। क्या खेल का प्रदर्शन, पूरी तरह से बैकफुट पे ढकेल दिया है घनसोली 11 घनसोली जैसे 3800 घनसोली 11 घनसोली जैसे एक तगड़ी टीम को जय मल्हार वर्सोवा की टीम ने इस मर्तबा पुल करना चाहते थे और गेंद चली गई कवर पॉइंट रीजन में और इस तरीके से ये मुकाबला 48 रनों से जीत लिया है जय मल्हार वर्सोवा के टीम ने। मैं वर्सोवा के टीम का यहाँ पे सराहना करना चाहूँगा। बैड लक 3800 घनसोली 11 घनसोली टीम। और हर मैच के बाद प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार प्रदान किया जाता है, तो नॉट अदर देन ओनली 1 पर्सन जिन्होंने सफलता भी प्राप्त की और बल्लेबाजी भी काफ़ी बेहतरीन की। 10 गेंदों में 31 रन और गेंदबाजी करते हुए